सुरेखाताई, आवाज येतोय प्रॉपरली? हो 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 हो. सर्वांना एकच आपण राजमा गोळा सगळा केला. आता सुरेखाताई, तुमची रेंज आज नाहीये प्रॉपरली, तुम्हाला दुसरीकडे बसावं लागेल. ओके 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 हा ओके. हा. हा, आता येतोय आवाज? येत आलीये मी. हॅलो, येतोय आवाज? हो हो हो. हा. आजचं आपलं विवेचन मनाचे श्लोक. रामदास स्वामींनी जे श्लोक लिहिले मनाचे, तर आपल्या मनावर बिंबवण्यासाठी लिहिलेत. आपण काय करतो, मनाचे श्लोक म्हणतो आणि संध्याकाळी म्हणतो आणि सकाळी विसरून जातो. त्यांनी जे काही सांगितलं की मनी राम, रोज मनी राम भजावा, पण आपण फक्त श्लोकात म्हणतो आणि करण्याचं विसरतो. तर आज आपल्या स्मिता ज्ञानदेव चोपडे ह्या चतुरस्र आपल्याला अशा व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. त्यांनी BSc BEd, MCOM फायनान्स, MA इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी आणि हिंदी या विषयातून केलेलं आहे. तसेच त्याने निसर्गोपचारचा डिप्लोमा पण केला आहे. इंटेरियर डेकोरेटर आहेत आणि फॅशन डिझायनर पण आहेत. त्या डोंबिवली येथे राहतात आणि टिटवाळ्याला अकॅडमीमध्ये टीचर म्हणून कार्यरत आहेत. मी टिटवाळ्याला राहते आणि डोंबिवली माझी कर्मभूमी होती. त्यांच्याशी बोलणं झालं, खूप छान वाटलं. आज त्या सामाजिक कार्य करतात. भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार करतात. मनाचे श्लोक, विष्णू सहस्त्रनाम, योगासन या सगळ्यांचे त्या प्रचार करतायत. आणि वाचन, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा यांचंही आयोजन करतात. आणि विद्यार्थ्यांच्या मनावर हे सगळे सांस्कृतिक संस्कार त्या करतायत. नमस्कार स्मिताताई. आता नमस्कार. आपल्या विषयाला सुरुवात करावी. हो, नक्कीच. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. आजचा आपला विषय आहे मनाचा श्लोकांचा आपल्या जीवनावरती होणारा परिणाम. सर्वप्रथम मनाचे श्लोक हे कोणी लिहिले ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. समर्थ रामदासांनी लिहिलेले आहेत. तर त्याविषयी थोडक्यात प्रथम आपण समर्थांविषयी माहिती जाणून घेऊया. श्री समर्थांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि संन्यास, परोपकार आणि अनासक्ती, एकांत आणि लोकांत यांचा समतोल संगम साधल्याने त्यांचे जीवन सत्पुरुषांना सुद्धा आदर्शवत झाले आहे. त्यांच्या बुद्धीला भ्रामक व चुकीच्या कल्पनांचा कधी स्पर्श झाला नाही. त्यामुळे ती अज्ञानाच्या परिणामापासून व असत्यापासून दूर राहिली. त्यांच्या श्रद्धेला ईश्वराहून अन्य वस्तू कधी रुचली नाही. त्यामुळे ती दृश्यामध्ये किंवा अशाश्वतामध्ये कधी स्थिरावली नाही. ईश्वरावरील घट्ट श्रद्धेमुळे संकटांमध्ये ते कधी डगमगले नाही किंवा
भयाने व चिंतेने त्यांच्या मनास कधी भ्रष्ट केले नाही. श्री रामरायास आपले जीवन सर्वस्व मानल्यामुळे या जगातील सुखे, श्रीमंती व सत्ता त्यांनी कसपटा समान लेखली. जन्मभर मनाने ते श्रीरामाच्या अति निकट राहिले, त्यामुळे ईश्वरी सामर्थ्य त्यांच्या कर्तृत्वातून झळकले. पण करता राम आहे अशी 100% खरी भावना बाळगल्याने जगात मोठेपण येऊन मोठेपणाच्या जाळ्यात ते अडकले नाही. ज्ञान, वैराग्य व सामर्थ्य यांचा भरपूर साठा असून अखेरच्या क्षणापर्यंत ते रामाचा दास म्हणूनच मिरवले. अशा श्री समर्थांनी श्रीरामांवर प्रेम केले, त्यांचे अखंड नाम जपले, त्याचे अनुसंधान सांभाळले. या अभ्यासाने त्यांचे मन अतिशय शुद्ध व पवित्र झाले. तेव्हा श्री रामरायाच्या कृपेने त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्या साक्षात्कारातून त्यांना परमानंद मिळाला. तो आनंद सर्वांना भोगायला मिळावा अशी तळमळ त्यांना लागली. आनंदाचा अनुभव घेणारे मन कसे तयार करावे हे समजून सांगण्यासाठी त्यांनी मनाचे श्लोक रचले. ही आपण थोडक्यात बघितलेली मनाच्या श्लोका म्हणजे समर्थ रामदासांबद्दल थोडक्यात एक माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आता इथे आपण सगळ्यात थोडासा एक वेगळा प्रयत्न मी इथे केलेला आहे. आज आपण सगळ्या बघा, आता हळूहळू सगळ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या, आणि आपल्याला चांगली संधी मिळालेली आहे की आपण आज मनाचा प्रवास करणार आहोत. आणि म्हणून इथे मी ही रेल्वे काय केलेली आहे, पसंत केली. का? कारण ती प्रत्येक स्टेशनवरती थांबत असते, त्याला स्टॉप आहे, आणि त्याचबरोबर रेल्वेचा प्रवास हा कसा आहे, सुलभ असतो. तसंच समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक सुद्धा जे रचले आहेत ते आपल्यासाठीच रचलेले आहेत, आपल्या सर्व मानव जातींसाठी रचलेले आहेत. त्यांचा जीवन प्रवास हा अतिशय सुलभ व्हावा यासाठीच ते रचले गेलेले आहेत. आणि म्हणूनच आज आपण एका वेगळ्या पद्धतीने हा काय करणार आहोत, प्रवास करणार आहोत. पुढचा सगळ्यात महत्वाचा येतो म्हणजे आता रेल्वेचा प्रवास झाल्यानंतर बघा, प्रवास तर आपण रेल्वेने करणार आहोत. ध्येय आपलं ठरलेलं आहे की प्रवास रेल्वेने करायचा आहे, कारण ते प्रत्येक स्टेशनवर थांबतं. आणि महत्वाचं म्हणजे आपण जमिनीवरतीच राहणार आहोत. म्हणजे कितीही प्रसिद्धी मिळाली माणसाला तरी सुद्धा आपले पाय जमिनीला रोवणार आहेत. पण तरी सुद्धा आपलं मन मात्र कसं आहे, ध्येय निश्चित असताना सुद्धा तर या एरोप्लेन प्रमाणे आहे, विमानाप्रमाणे कसं आहे, उंच उंच झेप घेत असतं, हवेत तरंगत असतं. कसं तरंगतं, तर इथे आपण बघतोय की या मनावरती, मनाच्या आजूबाजूला काय आहेत, तर हे षडरिपू आहेत. षडरिपू कोणकोणते सगळ्यांनाच माहिती आहे. मद, मत्सर, लोभ, मोह, काम, असे क्रोध, हे सगळे जे षडरिपू आहेत, हे या सगळ्यांनी आपलं मन कसं असतं, वेढलेलं असतं. अशा वेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, षडरिपू तर आहेच मनाने, मनाच्या अवतीभोवती किंवा मनामध्ये हे सगळे षडरिपू आपल्याला कमी जास्त प्रमाणात दिसून येतात. पण त्याहूनही एक पाऊल पुढचं, जो अतिशय छोटा मी इथे दाखवण्याचा प्रयास केलेला आहे, आणि एक पाऊल थोडासा पुढे आहे, तो म्हणजे अहंकार. कारण या षडरिपूमुळे माणसाच्या मनामध्ये काय निर्माण होतो, अहंकार. ध्येय काय आहे, आपल्याला प्रवास करायचा आहे रेल्वेने, पण तरी सुद्धा मनामध्ये मात्र काय चाललेलं आहे, तर विमानामध्ये आपण काय करतो, विमानाच्या नुसार झेप घेत असतो या षडरिपूंच्या सहाय्याने. आणि मग त्या अहंकारात आपण काय करत असतो, अडकून जातो. मग अहंकाराने अडकल्यामुळे एक वेळ अशी येते की मग आपण पूर्णपणे काय होतो, उद्ध्वस्त होतो. म्हणजेच आजच्या भाषेत बोलायला गेलं तर डिप्रेशन, मानसिकता हलणे. आज अनेक मानसिक विकृती आपल्याला दिसून येतात. चांगल्या चांगल्या व्यक्ती अचानक आपला समतोल ढासळतात आपल्याला दिसून येतात. हे का होतं, कशामुळे होतं? कारण आपण लहानपणापासूनच मनाकडे त्या दृष्टीने कधी लक्ष दिलेलंच नाही. आपण मनावर संस्कार करायचेच कदाचित कुठेतरी राहून गेलेलो असतो किंवा कमी पडतो.
किंवा असंही म्हणता येईल की जे सदृश्य नाही त्यामुळे तिथे आपली जास्त झेपही जात नाही किंवा त्याकडे आपलं लक्षही वेधलं जात नाही. आणि हेच काम इथे समर्थांनी केलेलं आहे. आणि म्हणून जय जय रघुवीर समर्थ म्हणजे जर आपण रामनामाचा जप करत गेलो तर ह्या षडरिपूंना आपण आपल्यापासून थोडं काय करू शकतो, लांब ठेवू शकतो. त्या अहंकाराला सुद्धा जरी तो समोर आला तरी सुद्धा त्याला आपण काय करू शकतो, सहजपणे बाजूला सारू शकतो. असे हे मनाचे श्लोक आपल्या जीवनावरती कशा वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करत असतात ते आपण थोडक्यात आज बघतो आहोत. रास्तविग्रह म्हणजेच मद्रासशी सांगितल्याप्रमाणे श्री समर्थांविषयी बोलायला गेलं तर खूप काही आहे, पण वेळ कमी, वेळेच्या अभावामुळे आपण जास्त त्या दृष्टी म्हणजे तिकडे न वळता मनाच्या श्लोकांकडेच आपण जास्त वळणार आहोत. तर आता पुढचा प्रश्न आहे मनाच्या श्लोकांची निर्मिती. ही निर्मिती कशी झाली तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. श्री समर्थांनी चाफळात सुरू केलेला उत्सव काही वर्षे चालला. उत्सव लघु शरीर होता तोपर्यंत तो धान्य भिक्षेवर पार पडे. नंतर शिवाजी राजांकडून धान्य येऊ लागले. अर्थात शिष्यांची रामदाता ही निष्ठा व भिक्षा कामधेनूवरील श्रद्धा दोन्ही मंदावली. एका वर्षी नोकरशाहीच्या गफलतीमुळे राजाकडून धान्य आले नाही. उत्सव तर अगदी जवळ आला व मंडळी जमू लागली. उत्सव कसा पार पाडणार, एवढ्या मंडळींना खायला काय घालायचे, या चिंतेने शिष्य मंडळी श्री समर्थांभोवती गोळा झाली. सर्वांचे ऐकून घेऊन श्री समर्थ म्हणाले, ज्याचा उत्सव आहे तोच त्याचा कर्ता पण आहे, तो नीट पार पाडेल, कोणी चिंता करू नये. श्री समर्थांचे आश्वासन ऐकून शिष्य गप्प बसले पण निश्चिंत झाले नाहीत. उत्सव सुरू होण्यास 8 दिवस उरले. रात्री सर्वत्र निजानीज झाल्यावर श्री समर्थांनी कल्याण स्वामींना हाक मारली आणि गणाधीश जो ईश असा आरंभ करून 205 श्लोक एका बैठकीत निवेदन केले. पहाटेच्या सुमारास श्लोक लिहून झाले. नंतर कल्याण स्वामींना काही आज्ञा करून ते डोंगरात चालते झाले. सकाळी कल्याण स्वामींनी शिष्यांकडून त्या श्लोकांच्या प्रती करवल्या. प्रती घेऊन शिष्य आसपासच्या गावात गेले. प्रत्येक घरासमोर उभे राहून एक श्लोक म्हणावयाचा व जय जय रघुवीर समर्थ असा घोष करायचा. जी भिक्षा येईल ती घ्यायची व पुढे चालायचे. खड्या आवाजात गाड्या भरून धान्य आले. श्री समर्थ पाडव्यास पहाटे परत आले. उत्सवाची तयारी मनासारखी झालेली पाहून प्रसन्न झाले. उत्सव उत्तम रीतीने पार पडला हे सांगणे न लगे. अशा पद्धतीने या श्लोकांची काय झाली होती, निर्मिती झाली होती. पुढचा प्रश्न आपल्याला असा पडतो की मनाला उपदेश का केला असेल समर्थांनी, तर मगाशी एक थोडीशी आपण झलक बघितली षडरिपू, पण एवढंच आहे का, नाही. त्याच्या पुढचं समर्थ या प्रश्नाचे उत्तर एका विशिष्ट पद्धतीने देतात. समर्थांच्या तत्वज्ञानामध्ये त्यांचं उत्तर दिसून येतं. त्यांचं स्पष्ट मत असे की माणसाचे जीवन या विश्व जीवनापासून वेगळे काढता येत नाही, तर आनंदरूप आत्मा, मन आणि शरीर मिळून माणूस बनतो. परमात्मा जसा सच्चिदानंद रूपाने विश्वाच्या अंतर्यामी वास करतो, तसाच तो आत्मरूपाने माणसाच्या अंतर्यामी त्याच्या हृदयात वास करतो. माणसाचे मन देखील आत्मस्वरूपास विसरते. दृश्यात रमणाऱ्या व दृश्याचा शोध घेण्यात पटाई रचणाऱ्या मानवी मनाला आनंदरूप आत्म्याचा अनुभव येत नाही. स्वानंदाचा अनुभव येण्यासाठी त्या मनाचे शोधन करावे लागते. मनानेच मनाचे शोधन करून त्यास स्वानंद भोगण्यास पात्र करावे लागते. म्हणून श्री समर्थांनी मनालाच उपदेश केला. श्लोक चरणांचा अर्थ लावताना देखील तोच दृष्टिकोन स्वीकारला आहे. श्लोक सोपे दिसतात खरे, परंतु काही श्लोकात श्री समर्थांनी सगुण उपासनेतील आणि निर्गुणांच्या अनुसंधानातील अनुभव प्रकट केले आहेत.
अर्थ सांगताना त्या अनुभवाकडे लक्ष वेधणे आवश्यकच होते. श्री समर्थांचा भक्ती मार्ग अतिशय विवेक प्रधान असल्याने उपासकाने सस्वरूप व भगवत स्वरूप जाणून उपासना करावी असा त्यांचा खाक्या दिसतो. येथे भोळेपणास व बावळटपणास स्थान नाही. मनाच्या प्रसन्नतेत जीवनाचे सार्थक साठवलेले आहे. ती प्रसन्नता मनाचे श्लोक देखील देतील यात शंकाच नाही. असे हे मनाचे श्लोक का समर्थांनी रचले ते आपल्याला थोडक्यात एक समज मिळाली. पुढे आता त्या श्लोकांची संगती कशी आहे ते इथे मी एक थोडक्यात लिहिण्याचा हे केलाय, प्रयत्न केलेला आहे. मंगलाचरण, भक्ती व व्यवहार, अध्यात्मानुकूल नैतिक जीवन, मानवी जीवनाची अपूर्णता, ईश्वर आपल्याजवळ आहे या भावनेचा अभ्यास. मनाने भगवंतापाशी राहायला शिकावे, भगवंतापाशी निवास व्हावा यासाठी कसे वागावे, भगवंताची खूण पटलेल्या पुरुषांचे वर्णन, भक्ती अर्थात निष्काम असावे, वाद सोडून भगवंताची भक्ती करावी, पहाटेच्या शांत वेळी भगवंताच्या चिंतनाचा अभ्यास करावा, भगवंताची पावन करणारी भावना समस्तांमध्ये नाम हे सार आहे. विवेकजन्य सदाचरणाचा अभ्यास, सुटे वाद संवाद तो हितकारी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, धरी रे मना संगती सज्जनांची, जुने ठेवणे मीपणे आकळेना, मना संत आनंद शोधुनी पाहे, म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अहंता गुणे सर्व ही दुःख होते, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी, थोरला देव शोधून पहा, सद्गुरु पुणास म्हणावे, लपावे अति आदरे समरूपी रामरूपी, परिसंग सोडून सुखी राहावे, एक कूट प्रश्न व त्याचे उत्तर, परमात्मा स्वरूपाची अनुभूती सत्संगात श्रवण केल्याने हे साधते. आणि शेवटचा म्हणजे फलश्रुती. पुढे मी सगळ्या श्लोकांची संख्याही दिलेली आहे, त्यानुसार याची थोडक्यात मनाच्या श्लोकांची विभागणी आपल्याला दिसून येते. आता जेव्हा आपण म्हणतो की या मनाच्या श्लोकांचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो, तर सुरुवात होते ती संस्काराने. संस्कार करण्यासाठीच आपण मनाचे श्लोक नियमितपणे म्हणणे गरजेचे आहे. संस्कार म्हणजे काय नक्की, तर संस्कार हा माणसाच्या मनावर खोलवर ठसा उमटून त्या व्यक्तीला घडविणारा एक काय असतो उपक्रम आहे. सध्याच्या विज्ञान युगात शालेय जीवनात संस्कार आवश्यक आहे. तर माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या मते एज्युकेशन शुड बी कॅरेक्टर अँड मोरल बेस, म्हणजे शिक्षणाला नीती आणि चारित्र्याचे अधिष्ठान हवे. पुढे स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत, ऑल एज्युकेशन शुड एम ॲट मॅन मेकिंग, अर्थात सर्व शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे हेच आहे. संस्कार शब्द कसा बनला आहे बघा. सम आणि कार असे दोन शब्द आहेत. संस्कार बरोबर सम म्हणजे सम्यक, अधिक कार म्हणजे सम अर्थात चांगले, व कार म्हणजे कार्य किंवा कृती. प्रत्येक कार्य चांगले संस्कार युक्त असावे. दिव्याने दिवा लावावा तसे ज्ञानाने ज्ञान वाढवावे. हे कशामुळे साध्य होतं, तर या संस्कारांमध्ये साध्य होतं. आता याचा परिणाम बघा कशा पद्धतीने आपल्यावर होतो. सगळ्यात पहिला श्लोक जो समर्थांनी लिहिला आहे तो आहे पूर्ण मंगलाचरण, म्हणजेच गणपती बाप्पांचं स्मरण. म्हणून मी पण इथे थोडक्यात श्रद्धायुक्त गणेश आराधनेचा लाभ मिळतो आपल्याला. तो कसा आहे, तर श्री गणेश हे भारतीयांचे अत्यंत प्रिय दैवत आहे. गणेश हा वृद्धी सिद्धीचा नायक आहे. तो विघ्नांचा हर्ता आणि विद्यांचा दाता आहे. त्याच्या कृपा कटाक्षातून सकल मंगलांची वृष्टी होत असल्यामुळे प्रत्येक मंगल कार्यारंभी त्याला आद्य पूजेचा मान मिळाला आहे.
विद्यारंभे विवाहे च प्रवेशं निर्गमे तथा संग्रामे संकट चैव विघ्नस्तस्य न जायते. विद्यारंभ, विवाह, गृहप्रवेश, यात्रा, संग्राम व संकटकाळ यावेळी जो विघ्नेश गणपतीचे पूजन व स्मरण करील त्याचे विघ्न दूर होईल. गणपती ज्ञान स्वरूप आहे, म्हणून अर्थ आकलन होण्यास व अज्ञान नाहीसे होण्यास त्याची कृपा अवश्य असते. म्हणून संत त्याला प्रथम वंदन करतात. ज्ञान साधना चालू असताना मध्येच उद्भवणारी विघ्ने ज्ञान स्वरूप गणेशाच्या कृपेने नाश पावतात. म्हणून तो विघ्नहर्ता आहे. सर्व सिद्धींचे फळ देणारा, अज्ञानाचे आवरण दूर सारून भ्रम नाहीसा करणारा, मूर्तिमंत ज्ञान असणारा ओंकार रूप असा हा गणेश आहे. इथे खाली त्याचा एक श्लोकही लिहिलेला आहे. कार्य मे सिद्धी मायातु प्रसन्नत्वई धातरी विघ्नानी नाश मायांतु सर्वाणी सुर नायक. असा हा पहिला श्रद्धायुक्त गणेश आराधनेचा लाभ आपल्याला मिळतो. दुसरा आहे ज्ञान, सर्वश्रेष्ठ गुंतवणूक. हा ज्ञानी पुरुषांना मनाच्या श्लोकांचे महत्व फारच वाटते. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, सामान्य माणसाने मोठे ग्रंथ वाचण्याच्या नादी लागू नये. त्याने मनाचे श्लोक पाठ करावे व त्यात सांगितल्याप्रमाणे साधना करावी. त्यास खात्रीने भगवंताचे दर्शन होईल. पाठांतरामुळे उच्चार शुद्ध होऊन स्मरण शक्तीत वाढ होते. अर्थ समजून पाठांतर केल्याने विचारात भर पडते. पाठांतरामुळे भाषेवर प्रभुत्व निर्माण होते. नवीन विचार, नवीन गोष्टी कळतात. पूर्वी ऋषीमुनी आपले मुखोद्गत असलेले वेद वाङ्मय शिष्याला देत व शिष्याकडून ते कंठस्थ करून घेत. विद्यार्थ्यांनी गणितातील, विज्ञानातील सूत्रे, इतिहासातील सनावळी, इंग्रजीतील शब्द, भूमितीतील प्रमेय पाठ केल्यास परीक्षेत चांगले यश मिळू शकते. दिव्याने दिवा लावावा जसे ज्ञानाने ज्ञान वाढते आपण आताच बघितलं. त्यासाठी भास्कराचार्यांचा लीलावती गणित संग्रह आता हळूहळू उपयोगात येत आहे. माणूस गेला तरी ज्ञान अमर आहे. विद्या धनाची चोरी होत नाही. तसेच त्याची इतर धनाप्रमाणे नातेवाईकांमध्ये विभागणी होत नाही. जे दिल्याने वाढते व दुसऱ्यास दिले नाही तर गंज चढून नाश पावते. म्हणून विद्याधन सर्व धनात श्रेष्ठ आहे. ती सर्वश्रेष्ठ गुंतवणूक आहे. म्हणून इथे संत कबीर सुद्धा म्हणतात, ज्ञानी को ज्ञानी मिले रस की लूटम लूट, ज्ञानी को अज्ञानी मिले होवे माथा कूट. आणि म्हणून जर दोन ज्ञानी मिळाले तर त्यांच्या बोलण्यातही त्यांच्या विचारांची काय होते, आदान प्रदान होत असते. पण ज्ञानी आणि अज्ञानी मिळाला तर मात्र त्यांच्यामध्ये काय निर्माण होतो, वाद निर्माण होतो. अजून जर ज्ञानी माणसांची उदाहरणं द्यायची झाली तर इथे आपल्याला माहिती आर्यभट्ट आहेत, रामानुजन आहेत, आईन्स्टाईन आहेत, डॉक्टर APJ कलाम आहेत, CV रमन आहेत. अजून एक सगळ्यात महत्वाचे म्हणजे श्रीकांत जिचकर, ज्यांनी म्हणजे ते दोन, एकदा ते स्वतः IAS ऑफिसर प्लस IPS ऑफिसर आणि इतरत्र त्यांच्याकडे 20 डिग्र्या, एवढं त्यांचं शिक्षण. इतकं विद्वान, इतके ज्ञानी लोक आपल्या देशात आहेत, पण आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. पण दुर्दैव असं की अवघ्या 49व्या वर्षीच त्यांचं निधन झालं एका ऍक्सिडेंटमध्ये. हे सगळ्यात मनाला भावून टाकणार आहे. सगळे विषय अगदी एक दुसऱ्याच्या वेगवेगळे आहेत, पण ज्ञान कुठेही मर्यादेला कुठे ओलांडूनच वाहत असतं. कुठेही मर्यादा त्याला रोखू शकत नाही. हे खरोखर श्रीकांतजीच्यामुळे आपल्याला बघायला मिळतं. पुढचा गुण आहे ग्रंथाचा सार, जीवनाला आधार. आता इथे एक शब्द चुकून टाईप करायचा राहिला, तो आहे पुस्तकांचा. पण पुस्तकांचा व ग्रंथाचा सार हा जीवनाला आधार असतो. संत देहाने गेले तरी विचारांच्या रूपाने शिल्लक राहतात. त्यांचे विचार ज्या ग्रंथात असतात त्या ग्रंथाच्या रूपाने संत अमर राहतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपाने, संत नामदेव व संत तुकाराम हजारो अभंगांच्या रूपाने, संत एकनाथ भागवताच्या रूपाने, तर समर्थ रामदास दासबोधाच्या रूपाने शिल्लक आहे.
केवळ मानवी संगतीचेच महत्व असतं असं नाही, तर ग्रंथाच्या संगतीची महती अपूर्व अशी असते. कित्येक वेळा ग्रंथ हेच माणसाचे मित्र बनतात. मनुष्य हा जसा आपल्या मित्रांवरून ओळखला जातो, त्याप्रमाणे जो जी पुस्तके वाचतो त्यावरूनही त्याची पारख होऊ शकते. भारतातील बाल गुन्हेगार गृहातील एका मुलाने सांगितले, गुन्हेगारीच्या कथा वाचून मी चोरी करायला शिकलो. हे त्याचं एक उदाहरण आहे. तुम्ही जर पुस्तकांना गुरु केले तर ती पुस्तके तुम्हाला कामात चिकाटी कशी ठेवावी, कीर्ती कशी मिळवावी हे शिकवतात. याचे लेखक होते बीचर. त्यांचं हे मत होतं. पुस्तके म्हणजे जागरूक देवता आहे. त्यांची सेवा करून त्वरित वरदान मिळवता येते. ग्रंथालय हे साहित्य वस्त्रालंकाराचे भांडार आहे. किती सुंदर शब्दांमध्ये बघा वर्णन आपण करू शकतो यांचं. ग्रंथालय हे साहित्य वस्त्रालंकाराचे भांडार आहे. आणि म्हणून लोकमान्य टिळक म्हणत, स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करेन. पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो. ग्रंथ म्हणजे जीवनाचे सार आणि सत्व. विविध विषयांची नानाविध पुस्तके उघडून पाहिल्यावर त्यांची मौलिकता व उपयुक्तता लक्षात येते. पुस्तके आणि ज्ञान हीच खरी संपत्ती. ग्रंथ हे सद्गुरू असतात. घरातील ग्रंथ नीट जपून ठेवून त्याचे नियमित अध्ययन केल्यास स्वतःची ज्ञान कक्षा रुंदावून जीवनाला हवा तसा आकार देता येतो. होईल जीवनाची उन्नती, ज्ञान विज्ञानाची प्रगती. ऐसेची असावी ग्रंथ संपत्ती, गावो गावी. पुढचा आहे, जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि गरीयसे. हा श्लोक म्हटल्याबरोबर आपल्याला सर्वप्रथम आठवण होते ती म्हणजे प्रभू रामचंद्रांची. त्यांनी आपल्या अनुज लक्ष्मणांना सांगितलेलं होतं. कारण लक्ष्मण जेव्हा लंकेचा विजय होतो तेव्हा त्यांना प्रभू रामचंद्रांना म्हणतात की लंका आता तुमची झाली आहे, तुम्ही इथे राज्य करावं. तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या अनुजला सांगत आहे की आई या युक्तीनुसार आई व मातृभूमी या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आकाशाचा कागद घेऊन समुद्राच्या शाईने आईचा महिमा लिहिला जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईचे स्थान सर्वोच्च असते. स्त्री ही क्षणाची पत्नी आहे तर अनंत काळाची माता आहे. आई या शब्दाची फोड केली तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. म्हणजेच परमेश्वराचा आत्मा जिच्या ठाई आहे व जी ईश्वराच्या सानिध्यात आहे ती म्हणजे आई. आता आई हा विषय निघाला की एक प्रकर्षाने आठवण होते ते म्हणजे आपले साने गुरुजी. साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकाद्वारे मातेला एक वेगळं अढळ स्थान प्राप्त करून दिलं आहे. नोकरी, घर, मुलं बाळ सांभाळून ती सुपर वुमन ची भूमिका पार पडत आहे. प्रत्येक क्षेत्रात पदार्पण करून स्त्री आपले एक वेगळंच कर्तृत्व गाजवत आहे. मातृभूमी ही जगाचीच एक आवृत्ती असते. आपल्या भोवतालचे वातावरण आणि पर्यावरण, आपले आप्तस्वकीय आणि बांधव, आपला इतिहास आणि संस्कृती यांचे साक्षात आणि सगुण रूप म्हणजे मातृभूमी. जशी आपली जननी तशीच जन्मभूमी. मातृभूमीसाठी मरणे म्हणजेच खरे जगणे. आता असं म्हटल्यानंतर सर्वप्रथम आठवण होते ती भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणांचं बलिदान दिलं ते म्हणजे आपले भगतसिंग, चाफेकर बंधू, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मातृभूमीसाठी केलेल्या कार्यातून तिच्यावरील प्रेम तळमळ दिसून येते. आणि म्हणूनच सावरकरांची सागरा प्राण तळमळला ही कविता अतिशय मनाशी काय आहे जुळून राहिलेली आहे. पुढचा येतो, प्रेरणेतून कार्यासाठी ऊर्जा मिळते. स्वामी रामतीर्थांच्या मनावर स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा व विचारांचा खोलवर परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी विवेकानंदांना घड्याळ दिले. ते स्वीकारून त्यांनी परत रामानंदांच्या खिशात टाकले. या कृतीतून त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होऊन ते जगप्रसिद्ध स्वामी रामानंद तीर्थ बनले.
महान व्यक्तींच्या जीवन चरित्रातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणूनच जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. प्रेरणेने व्यक्तीला आयुष्यात पुढे जाता येते. प्रेरणा कुठूनही मिळू शकते. त्यात स्वतःची इच्छाशक्ती मिसळली तर या जगात अवघड असे काहीच उरणार नाही. रस्त्यातले अडचणींचे दगडधोंडे सहज बाजूला करता येते. समर्थांनी संभाजी राजेच्या पत्रात त्यांना शिवाजीची प्रेरणा मिळावी म्हणून शिवरायांचे रूप, साक्षेत व प्रताप आठवायला सांगितले आहे. थोर महात्मे पुढारी यांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून त्या ध्येयासाठी प्रयत्न केले. एखादी आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून ध्येयाप्रत प्रयत्न केल्यास महत्वाकांक्षा पूर्ण होते. उदाहरणार्थ, हिंदी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांची आपल्याला तळमळ दिसून येते. ही त्यांची प्रबळ महत्वाकांक्षा होती. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच या प्रबळ महत्वाकांक्षासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. पुढचे येतं एकाग्रता साधते कार्यसिद्धता. एकाग्रता अभ्यासच नव्हे तर प्रत्येक कर्म शांतपणे व एकाग्रतेने करावयाचे असते. जेवताना श्लोक म्हणून मन शांत व प्रसन्न ठेवले पाहिजे. मानसशास्त्रानुसार जेवताना ज्या प्रकारचे मन असेल त्या प्रकारे स्वभाव बने. विवेकानंदांच्या एका गोष्टीतून एकाग्रता कशी असली पाहिजे हे पटवून सांगितले आहे. एका सरोवराजवळ स्वामीजी आले. त्यावेळी मुले अंड्याची टरफले उडविण्याचा प्रयत्न करीत होते, पण ते उडवण्यात कोणालाही यश आला नाही. त्यांचा नेम व्यवस्थित लागला नाही. स्वामीजींनी प्रथमच बंदुकीचे नियम शिकून 3 गोळ्या झाडून 3 टरफले उडवली. स्वामीजी म्हणाले, प्रत्येक कर्म करताना मन शांत व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे सारे काही शक्य होते. एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे, असे ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे. एकलव्याने फक्त एकाग्रता साधून धनुर्विद्या प्राप्त केली. द्रोणाचार्यांच्या एकाग्रतेच्या परीक्षेत अर्जुन यशस्वी झाला. अर्जुनाला त्याचे लक्ष्य म्हणजेच पक्षाचा डोळा फक्त दिसत होता. त्याची धनुर्विद्येत एकाग्रता होती. एकलव्याने प्रत्यक्ष गुरुशिवाय गुरुच्या मातीच्या मूर्तीसमोर धनुर्विद्या एकाग्रतेनेच प्राप्त केली. साधू संतांनी एकाग्रतेत साधना करूनच परमेश्वर प्राप्ती केली आहे. मन सतत विचार करीत राहते. मन अत्यंत चंचल आहे. मन एकाग्र असेल तर जीवनात काही साधता येतं. जगातील सारी मोठी आणि यशस्वी माणसे आपापल्या क्षेत्रात मन एकाग्र करून यशस्वी झाली आहे. आपणही आपले ध्येय गाठण्यासाठी एकाचित्त झालो तर अशक्य ते शक्य होऊ शकते. एकाग्रतेने आपल्याला अंतिम ध्येय दिसले पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय या गुणांमुळे आपली एकाग्रता शक्ती प्रचंड वाढते. उदाहरणार्थ, बुद्धिबळपटू श्री विश्वनाथ आनंद या एकाग्रतेमुळेच विश्वविजेता बनला. एकाग्रता हेच यशाचे रहस्य आहे. देहाचे मंदिर सद्गुण संपन्न. हा देह म्हणजे ब्रह्मांड वृक्षाचे फळ आहे. मानव देह अत्यंत दुर्लभ आहे. मानवी शरीर हे सर्वश्रेष्ठ मंदिर आहे. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, तर मानव सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वाचा विवेकानंदांनी पुरस्कार केला होता. या जगामध्ये माणसाने जे जे काही कमावले व निर्माण केले ते सारे मानव देहाच्या सहाय्याने घडवून आणले. त्यामध्ये जसे चांगले तसे वाईट देखील आढळते. एकीकडे ग्रंथलेखन, तीर्थाटन, श्रवण मनन, उपासना, साधना मार्ग, अवतार, भुक्ती, मुक्ती या चांगल्या गोष्टी आढळतात. तर त्याचबरोबर दुसरीकडे पाप, बंड, विषयभोग, रोग, स्वैराचार, भ्रष्टाचार या गोष्टी देहाच्या सहाय्यानेच केलेल्या अनुभवास येतात. मानव देह दुर्लभ आहे, तो सहज मिळत नाही. या शरीरासारखे दुसरे यंत्र विश्वात नाही. नरदेह म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा साधक आहे.
मनुष्य देहामार्फतच ज्ञान आणि भक्ती साधता येते. जो मनाचा निर्मळ आहे, राग द्वेष रहित आहे, अशा पुरुषाला याच देहाच्या अंतर्गत विशुद्ध ज्ञान प्राप्त होते. आपले हे देहाचे मंदिर सद्गुण संपन्न ठेवणे आपल्याच हातात असते. शरीराची स्वच्छता राखणे व त्याची योग्य ती काळजी घेणे, शरीराला उत्तम सवयी लावणे, व्यायाम व योगासनाद्वारे कार्यक्षम ठेवणे, उत्तम खाणेपिणे ठेवणे म्हणजे शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणे होय. त्याचबरोबर जनी जनार्दन आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपला देह इतरांसाठी झिजवावा. जसे संत गाडगे बाबा, आत्ताच्या याच्यात आपण जर बघितलं तर रामदेव बाबा खूप मोठ्या प्रमाणावरती खऱ्या अर्थाने लोकांना योगानी जोडतायत, प्राणायामाने जोडतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनशैली कशी असावी. त्याचबरोबर आयुर्वेदाचं आपण घरच्या घरी काही आपल्या वनस्पतींद्वारे कसे आपल्याला स्वतःला स्वस्थ ठेवू शकतो, निरोगी ठेवू शकतो, यासाठी कार्यरत असणारे आचार्य बालकृष्णजी, त्यांचं आपण इथे उदाहरणं घेऊ शकतो. पुढे आहे मजबूत व आरोग्यदायी शरीर. पुन्हा एकदा रामदेव बाबांची आठवण येते खरंच, आणि बालकृष्णजींची पण, आचार्य बालकृष्णजींची पण आठवण येते, कारण सध्या मोठ्या प्रमाणावरती तेही हे काम करत आहे. आरोग्याचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी या वचनानुसार आरोग्य सवयी चांगल्या असतील तर तुम्ही स्वतः संपन्न होऊन समाजासाठी काहीतरी करू शकाल. समर्थ रामदासांनी मुलांची प्रकृती चांगली राहण्यासाठी सकाळी 15 मिनिटे व्यायाम व संध्याकाळी 1 तास मैदानी खेळ खेळण्यास सांगितले आहे. बुद्धिमान विद्यार्थी रोगट आणि दुबळा असून चालणार नाही. बुद्धी तर चांगली हवी, पण शरीर पण बलवान हवे. उत्तम आरोग्य असलेली बलवान म्हणजे राष्ट्र इतिहास आवश्यक असतात. त्यासाठीच रामदास स्वामींनी निरनिराळ्या ठिकाणी बलाच्या उपासनेसाठी मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली. शरीर सशक्त व सदृढ होण्यासाठी सूर्य नमस्कार उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. म्हणतात ना, शरीरम आद्य खलु धर्म साधन. आपल्या शरीर संपत्तीचे संरक्षण आणि वृद्धी आपण हर प्रयत्नाने काळजीपूर्वक केली पाहिजे. आपली प्रकृती नेहमीच उत्तम ठेवायला हवी. मन व शरीर यांचा समतोल राखला पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या मते मन, मनगट व मेंदू यांचा संतुलित विकास म्हणजेच शिक्षण. सुदृढ बांधा आणि मजबूत खांदा, पोलादी मनगट आणि विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी मन ही मुलांची खरी कमाई असली पाहिजे. जे जे स्वाधीन तेथे सुख, जे जे परस्वाधीन तेथे दुःख, असे मनुस्मृतीत म्हटले आहे. कर्मवीर भाऊरावांनी कुणाचीही मदत न घेता ज्ञान मंदिरे बांधली. स्वावलंबी शिक्षण हेच त्यांचे ब्रीद होते. कमवा व शिका या वृत्तीतून उत्कृष्ट विद्यार्थी घडले. स्वयं अध्ययनाच्या प्रयत्नाने विद्यार्थी उत्तम प्रगती करू शकतो, असे त्यांचे मत होते. नको वाद हवा संवाद. आजच्या काळामध्ये आपण याची खरोखर खूप आवश्यकता आहे. जिथे जा तिथे लहान मोठ्यांमध्ये, घराघरांमध्ये वादच होताना आपल्याला जास्त दिसतात, पण संवाद मात्र तुटलेले दिसून येतात. आणि हे समर्थांनी खूप पहिले आपल्याला सांगितलेलं आहे. द्वेषाने द्वेषाला कधीच चिंता येणार नाही. गौतम बुद्ध म्हणतात, एकमेकातील द्वेषाची भावना सुडाने नष्ट होत नाही, तर ती प्रेमानेच नष्ट होते. आपल्या देशाने स्वतःहून कोणत्याही द्वेषावर हल्ला केला नाही, हा आपला इतिहास आहे. पण ज्या ज्यावेळी आपल्या देशावर आक्रमणे झाली, त्या त्यावेळी अनेक धर्म, वंश, भाषा असलेले सर्व राज्यातील लोक एकत्र आले. त्यामुळे आपण जिंकू शकलो. वैरापेक्षा प्रेमभाव योग्य. भांडणामुळे शांतता नष्ट होऊन नुकसान होते. तर विवेकानंदांच्या मते क्षमा करण्याचे यश चिरंजीव आहे. समर्थांचा दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. गीता हा कृष्णार्जुन संवाद आहे. स्वामी विवेकानंदांचे संवाद व संभाषणे ग्रंथ रूपाने प्रकाशित झाली आहे. रामकृष्ण परमहंस यांचे जीवन म्हणजे अखंड परमार्थ संवाद होता. संवादातून अंतरंगाची उकल होते. सर्वांगीण समरसता हेच संवादाचे सार असते.
समर्थ म्हणतात, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगात वागताना वादविवाद टाळून प्रेमपूर्वक संभाषण आनंदाने करू शकतात. वादरहित कल्याणप्रद सुसंवाद लोकांमधील शोक संताप निवारण करू शकतो व परमार्थाला उपकारक ठरतो. वादाचे मूळच तुटले की मन निरहंकार वृत्तीने नम्रतेने चर्चात्मक संवाद करते. वाद हा मनस्ताप देतो, तर संवाद सुख समाधान देते. एकाहून एक चढ जगामाची हे लक्षात ठेवून अहंकार रहित चर्चा झाल्यास ती परमार्थाला योग्य अभिमान रहित चर्चेमधून वादे वादे जायते तत्वबोधाः हा सुख आणि समस्यांचा उपाय सापडतो. तुका म्हणे, होय मनाशी संवाद. या मताप्रमाणे वादविवादात कोणत्याही विषयावर वेळ न घालवता संवाद साधावा. अंतरंगाकडे अधिक लक्ष. जन्मतःच प्राप्त होणारे काही गुण असतात, त्यात काही अनुवंशिक असू शकतात. गोरा काळा उंच बुटका इत्यादी गुणांना समर्थ रामदासांनी सहज गुण म्हटले आहे. या गणांमध्ये बदल घडवून आणणे माणसाला फारसे शक्य नाही. त्यामुळे माणसाने बहिरंग अधिक सजवू नये, त्यापेक्षा अंतरंगाकडे लक्ष द्यावे. केवळ पोशाख चांगला व शिक्षण पुरेसे नसेल तर नोकरी मिळणार नाही. प्रतिष्ठा गुणवत्तेवरून ठरते. लोकमान्य टिळक व सावरकर विदेशातही धोतर नेसत. त्यांच्या साध्या राहणीपेक्षा त्यांच्या उच्च विचारसरणीचा समाजावर प्रभाव पडला. समर्थ रामदास म्हणतात, वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. आपले बहिरंग सुंदर करण्यापेक्षा चातुर्याने कला विद्या शिकून मन सुसंस्कृत करावे. गाढवाने वाघाचे रूप घेतले तरी त्याच्या आवाजावरून त्याचे खरे रूप कळाले. वरवरच्या अनुकरणापेक्षा अंतरंग मनाचा मोठेपणा या गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वतःच्या अंतरंगात जरा बुडी मारून पहा, तुमच्यातले गुण व सामर्थ्य तेथे तुम्हाला सापडेल व उत्कर्षाचा तिळा उघड मंत्रही येथे तुम्हाला मिळेल. मनुष्य प्रयत्नांच्या सहाय्याने आगंतुक गुण वाढवू शकतो. उत्तम गुण कला विकसित करण्यासाठी माणसाला प्रयत्न करावे लागतात. आपण कसे चांगले दिसू यापेक्षा आपण ज्ञानी कसे बनू याचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, माणूस बुटका आहे पण त्याने ज्ञान मिळवले तर त्याची प्रतिष्ठा उंचावू शकते. इथे प्रकर्षाने आठवण होते ते म्हणजे सचिन तेंडुलकर. खरोखर त्यांनी एक वेगळंच आपलं नाव प्रसिद्धीस केलेलं आहे. ते केवळ कशामुळे तर अथक अशा प्रयत्नांमुळे. जेव्हा आपण मनातील राग द्वेष कपट कारस्थान घृणा तृष्णा या विकारांचा पूर्णपणे उच्चाटन करू तेव्हा मन आरशा इतकं स्वच्छ आणि पारदर्शक होईल. माणसाचे आंतरिक गुणच माणसाचं बाह्य वर्तन नियंत्रित करत असतात. माणूस या गुणसंपत्तीमुळेच मोठा ठरतो. माणसाकडे जेव्हा आंतरिक गुणांची धनदौलत असते तेव्हा त्याला कुठल्याही इतर आधाराची गरजच पडत नाही. थोर कृती हीच थोर मनाची साक्षीदार आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. पुढचा आहे उत्तम जगण्याचा विचार. कीर्ती हवी असेल तर त्रास सहन करावा लागतो. विचारपूर्वक वागल्यास समाधान मिळते. मरावे परी कीर्ती रूपे उरावे असे समर्थांनी म्हटले आहे. टिळकांच्या मते कीर्ती आपल्या कष्टाचा व त्यागाचा परिणाम असावा, उद्दिष्ट नसावे. टिळकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गीता रहस्य ग्रंथ लिहिला तर सावरकरांनीही कमला नावाचे महाकाव्य लिहिले. मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे लाल बहादूर शास्त्रींचे कर्तृत्व होते. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांनी मिसाईल मॅन म्हणून ख्याती प्राप्त केली, ती अथक अशा परिश्रमामुळेच. शिवरायास आठवावे, जीवित्व तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. आपण कीर्ती जगलो यापेक्षा कसे जगलो महत्वाचे आहे. प्रसिद्धी योग्य नव्हे, विचारांची गुणांची स्वतः मिळवलेली कीर्ती योग्य. 100 वर्षांच्या भावना शून्य विचार शून्य आणि क्रिया शून्य आयुष्यापेक्षा कर्मयोगी माणसाच्या आयुष्याचा एक क्षण सुद्धा मोलाचा आहे. अडीअडचणींच्या खास खळ्यातून वाट काढत जगासमोर आपलं कर्तृत्व सिद्ध करणं याला जगणं म्हणतात. इथे आठवण म्हणजे
आता संभाजी महाराजांची आपण घेऊ शकतो. खूप यातना त्यांना सहन कराव्या लागल्या. तेही 39 दिवस त्या यातना सहन कराव्या लागल्या, पण तरी सुद्धा खऱ्या अर्थाने ते जगले. म्हणजे आपलं ध्येय काय आहे आणि त्या ध्येयासाठी वाटेल ते आपल्याला करावं लागलं तरी सुद्धा ते करण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं हे खूप आवश्यक आहे. कोणत्याही समस्येवर मात करणं हे स्वतः आपणच करू शकतो. दान धर्माने जीवनाचे सार्थक. माणसाने जीवनात दान धर्म केला नाही तर त्याचे सारे आयुष्य वाया गेले असे समजावे. नरहरी सोनार म्हणतात की माणूस मेल्यावर त्याला जाळतात तेव्हा लंगोटीही जळून जाते, बरोबर काहीही नेता येत नाही. इथे अजून एक उदाहरण म्हणजे सिकंदर बादशाहने आपल्या मृत्यूपत्रात म्हटले होते, माझी अंत्ययात्रा काढताना माझे दोन्ही हात उघडे ठेवा, म्हणजे लोकांना कळेल की सारे जग जिंकणारा सिकंदर शेवटी रिकाम्या हाताने गेला. म्हणून माणसाने आपली संपत्ती हयात असतानाच चांगल्या कामासाठी दान धर्म करून जीवनाचे सार्थक करावे. प्रसिद्ध उद्योगपती श्री धीरूभाई अंबानींच्या आई म्हणत, तू स्वतःसाठी तर कमव, पण त्यापेक्षा जितके अधिक कमवता येईल त्याचा दुसऱ्यांच्या सुखासाठी उपयोग कर. इथे अजून एक नाव दत्ता हलगीकरांनी तर नैसर्गिक घटनाक्रमावर काव्य रचून दानाचे महत्व पटवून दिले आहे. ज्याची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, त्यातून आपल्या गरजेपुरते आपल्याकडे ठेवून अधिक इतरांना द्यावे असा संदेश मिळतो. सध्याच्या वैज्ञानिक प्रगतीत रक्तदान, नेत्रदान, किडनी दान, देहदान इत्यादी महत्व प्राप्त झाले आहे. या श्रेष्ठ दानांमुळे रोग्याचे प्राण वाचू शकतात. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदळकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. पुढचा मुद्दा आहे उत्तुंग भरारी पण कर्तृत्वातून. आपल्या अंतःकरणात आत्मा नावाची एक शक्ती आहे. ती आपण स्वतः वाढवली तरच वाढते. ती शक्ती आपला मित्र होते. ती शक्ती वाढवत वाढवत आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मा म्हणजे आपल्यात असलेली सर्व प्रकारची शक्ती. या शक्तीचा उद्धार आपण स्वतःच करायचा. मानवी शरीर स्वयंचलित, स्वयंनियंत्रित आहे. मनाने कधीही खचून निराश होता कामा नये. चांगल्या गोष्टींसाठी दृढ निश्चय करावा, त्यासाठी मन खंबीर ठेवावे. आपण स्वतःच आपल्या जीवनाचा विकास करण्यासाठी धडपड करावी. त्यासाठी स्वावलंबी बनले पाहिजे. ज्या ज्या गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्या दुःखकारक असतात. डॉक्टर अब्दुल कलाम असे अनेक महान पुरुष अगदी तळागाळाच्या सामान्य माणसातूनच निर्माण झाले आहेत. तिथे अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सुद्धा आहेत. माणसाजवळ कार्यशक्तीचा प्रचंड साठा असतो, तो त्याने वापरला पाहिजे. त्याने स्वतःला क्षुद्र व कमी लेखू नये. आपण जर स्वतः शोध घेतला तर आपल्यातही महान होण्याचे सर्व गुण आढळतात. तुमची प्रत्येक कृती तुमचं आयुष्य आदर्श बनविण्यासाठी टाकलेलं पाऊल असते. संकटाशी सामना कराल तर तुम्ही कर्तृत्वाची उत्तुंग गरुड भरारी घेऊ शकतात. कीर्ती पाहो जाता सुख नाही. कीर्ती हवी असेल तर आपल्याला आपली सहनशक्ती, प्रेम, करुणा वाढवावी लागते. ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या परिश्रमामुळेच प्रख्यात गायिका म्हणून जगात ओळखल्या जातात. प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन फुलवला. श्री नारायण मूर्ती यांनी भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. प्रचंड मेहनत आणि चिकाटीने मार्च 1999 साली इन्फोसिस टेक्नॉलॉजी ही पहिली भारतीय कंपनी अमेरिकेच्या शेअर बाजारात आपले नाव झळकवू शकली. लहान वयातील परिश्रमाची सवय जीवनाच्या अखेरपर्यंत प्रसिद्धीच्या झोतात नेते. सुखदुःखात समवृत्ती. भगवंताला आपल्या भक्ताबद्दल, सद्गुरूंना आपल्या शिष्याबद्दल अभिमान असतो. भगवंत आपल्या भक्ताला नेहमी संकटातून वाचवतो.
काही वेळा तो भक्ताची परीक्षा घेतो. जसं उदाहरणार्थ संत मीराबाई, सखूबाई, जनाबाई, चोखामेळा, गोरा कुंभार इत्यादींच्या संकटात परमेश्वर धावून आला. एवढेच नव्हे तर रूप बदलून अनेकांना मदत केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकरांच्या मते मनुष्य मोठा विचित्र प्राणी आहे. तो सुख घटाघट पितो, पण दुःख मात्र सगळीत बसतो. जीवनात 100% सुख किंवा दुःख कोणाच्याही व्याटाला येत नाही. सर्वांना सर्व काळ अनुकूल असत नाही. आपल्या वाटेला आलेले दुःख शांतपणे सोसल्यास मन विचलित होत नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या संदेशात म्हणतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जय. सुख दुःखात आपली वृत्ती बदलता कामा नये. आपण येताना काही आणले नाही, मग दुःखात का रडावे? मनुष्याने जीवनाकडे स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहिले पाहिजे. कवी माडगूळकरांच्या मते 100 दुःखाच्या धाग्यात एक सुखाचा धागा असतो. आणि हे गाणं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा. हा एक धागा सुखाचा प्राप्त होण्यासाठी आपल्याला 100 धागे दुःखाचे सहन करणं आवश्यक आहे. समयसूचक व्यक्तिमत्व. पुढचा मुद्दा. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. जो स्वभावाने सरळ, निष्कपट, सर्व लोकप्रिय, विवेकयुक्त सत्य भाषण करणारा आहे, तो चारित्र्यवान व श्रीरामाचा दास होय. आपल्या हातून चुका घडू नये म्हणून भक्ती मार्गाने जावे. बुद्धी दे रघुनायका या वचनात समर्थांच्या मते प्रार्थने भगवंतास बुद्धी मागावी. त्यासाठी भक्ती मार्ग आवश्यक आहे. मनुष्याची श्रेष्ठ संपत्ती म्हणजे चारित्र्य. आता चारित्र्य म्हटलं की सगळ्यात पहिला आपल्याला आठवतात ते आपले प्रभू रामचंद्र. हे बालवयातच घडले पाहिजे. चांगल्या आचरणाने सर्वांचे मन शुद्ध पवित्र होते. शुद्ध आणि पवित्र मन देवाचे मंदिर होते, असा सद्विचार आहे. दुर्गुणी, व्यसनी, विषयी, दुष्ट, अहंकारी माणसावरही संत प्रेम करत हे रोग बरे करण्याची विलक्षण किमया संतापाशी होते. तिचे नाव चारित्र्य. मग आपल्याला माहितीये तुकाराम गाथा पाण्यात बुडवल्या आली, पण तरी संत तुकाराम चिडले का? नाही. तसं सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा मोठं काम केलं. त्यांना सुद्धा किती कष्ट झेलावे लागले. लोकांनी, जगाने किती त्यांना त्रास दिला, पण तरी सुद्धा त्यांनी आपलं ध्येय पूर्ण केलं. पुढे संत ज्ञानेश्वरांची आपल्याला आठवण, ते सांगणंच नव्हतं, कारण संत ज्ञानेश्वर म्हटलं की त्यांचा जो पूर्ण प्रवास होता, लहानपणीच त्यांच्या वाटेला आलेलं जे दुःख होता, जो त्रास होता, तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरी सुद्धा संत ज्ञानेश्वरांनी कधी वाद घातला का? कधी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला का? नाही. तर त्या माऊली आहेत सगळे. आणि हाच गुण आपल्याला या मनाच्या श्लोकांमुळे काय होतो, आपला सुद्धा वाढीस लागतो. आचार्य अत्रेंनी मृत गाढवास घेऊन जाण्यास महानगरपालिकेच्या स्वच्छता, एक उदाहरण इथे मांडलंय मी, की आचार्य अत्रेंनी मृत गाढवास घेऊन जाण्यास महानगरपालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी कारण विचारताच अत्रे शांतपणे म्हणाले, कुणी गेल्याचे नातेवाईकांना कळवावे लागते. यातून हजरजबाबीपणाने अत्र्यांचे काम झाले. माणसाने भान कुदळही नसावं, पण मुख दुर्बलही असू नये. पुढचं आहे, बोले तैसा चाले. समर्थांचा विवेकावर विलक्षण भर होता. सर्वांशी मैत्री करणे चांगले, सर्वांशी भांडत राहणे वाईट. विवेकाच्या सहाय्याने आपले वागणे बदलायचे, याचा अर्थ वाईट वागणे प्रयत्नपूर्वक टाकून देऊन चांगले वागणे निर्धारपूर्वक कृतीत आणायचे. त्यासाठी मनाची संकल्प शक्ती प्रचंड असावी लागते. स्वतःमध्ये बदल घडवून आणावा, ही तीव्र तळमळ निर्माण व्हावी लागते. प्रसंगी खूप त्रास सोसावा लागतो. प्रयत्न, निर्धार, श्रद्धा आणि सबुरी याद्वारे जीवन यशस्वी होते.
एकदा एक स्त्री समर्थांकडे आपल्या लहान मुलास घेऊन आली. त्या मुलाला रोज गुळ खाण्याची सवय होती. समर्थांनी त्यांची ही सवय बंद करण्यास सांगावे असे त्या उद्देशाने ती माता त्यांना म्हणाली. मात्र समर्थाने त्या मुलास काहीही सांगितले नाही व त्या स्त्रीला 15 दिवसांनी येण्यास सांगितले. पुन्हा ती सांगितल्याप्रमाणे आल्यानंतर समर्थाने त्या मुलास, बाळा, गुळ रोज खात जाऊ नको असे सांगितले. ती स्त्री रागाने म्हणाली, महाराज, हेच आपण मागे सांगायला हवे होते. समर्थ म्हणाले, मी पण गुळ खात असल्याने त्यांना बंद करण्यास कसे सांगणार? आधी मी माझी सवय बंद केल्यावर आपल्या मुलास सांगू शकलो. बोलणे एक, चालणे एक, या नाव हीन विवेक असे समर्थ म्हणतात. या जगात दुसऱ्यांना उपदेश करणं सगळ्यात सोपं काम आहे, पण बोलल्याप्रमाणे कृती करणे कठीण काम आहे. माणसाचा बोलण्यात आणि करण्यात बरेचदा जमीन आसमानाचं अंतर असतं. हिंदीत याला कथनी और कर्मी असे म्हणतात. माणसाच्या आयुष्यात हेच दोन शब्द असे आहेत की त्यांच्यात साम्य असायला हवं. चालण्या बोलण्यातही एक वाक्यता सामान्य माणसाला असामान्य बनवते. संकटांशी सामना. कळेना 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 ढळेना यानुसार वडीलधारी माणसे, गुरुजन आपल्या वागण्यातील दोष दाखवितात. पण लहान वयात त्या चुका सुधारण्याची इच्छा निर्माण न झाल्यास मोठेपणी पश्चाताप होतो. कळते पण वळत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींची गणना समर्थाने पढत मूर्खात केली आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे या म्हणीनुसार व्यक्तीने आपल्यातील दोष, चुका वेळीच सुधारल्या पाहिजे. दुसऱ्यांनी दिलेला चांगला उपदेश मनापासून प्रयत्नाने जीवनात उतरविता येतो. मनुष्य लहानपणापासूनच कुटुंबातील व्यक्तींच्या, समाजातील लोकांच्या सहकार्याने व प्रेमाने जीवनयात्रा चालू ठेवतो. पण संकटात एकाकी पडल्यास तो गोंधळतो. अशा वेळी समर्थ म्हणतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे. निराशेच्या वेळी परमेश्वर रूपी आई सतत आपल्या जवळ असते. संकट काळात भगवंत भक्ताच्या साहसाची परीक्षा घेतो. भगवंताची दया व प्रेम ओळखून संकट काळात मन शांत व स्थिर असले पाहिजे. सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण संकटाबरोबर विजयश्री घेऊन येतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामी समर्थांचा संदेश अनेकांचे धैर्य वाढवतो. उक्तीनुसार व्यक्तीस यश हवे असल्यास संकटकाळी धैर्याने वागले पाहिजे. यथा कनकम चतुर्भी परीक्षित. सोन्याचा कस 4 प्रकाराने लावला जातो. त्याप्रमाणे संकटातून तावून सुलाखून निघालेली व्यक्ती धैर्यशील बनते. जसं उदाहरणार्थ राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माता. झेप शिखराकडे. जीवनात प्रत्येक गोष्ट मनासारखी घडत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत धैर्य आवश्यक आहे. आपण गोंधळल्यास मूळची समस्या गुंतागुंतीची व गंभीर बनते. कठीण प्रसंगी धैर्याने वागल्यास जीवनात यशस्वी होता येते. एखाद्या वेळी अपमान सहन करावा लागतो. त्यावेळी स्वतः नम्रपणे वागून सहनशक्ती वाढवली पाहिजे. जीवनातील संकटे, आपत्ती, रोग फक्त काही काळच राहतात. या परिस्थितीत धैर्याने वागावे लागते. या जगात कोणताही पदार्थ निरुपयोगी नाही. फक्त कोणाचा कसा, कुठे उपयोग होईल ही योजण्याची कला आवश्यक असते. समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. कर्तृत्वाने सर्व अडचणींवर मात करता येते. जसं उदाहरणार्थ इथे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. जीवन म्हणजे काही फक्त सुखाचा मखमलीत पायघड्यांचा मेळ नाही, तर त्यात अनेक कठीण प्रसंग काट्यासारखे खुपत असतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रात साहस करण्याची शक्ती ज्यांच्या ठायी असते तेच लोक कर्तृत्वाची दुर्गम शिखरे पादांकरात करतात. इथे उदाहरण मला सांगायचं वाटतं, लेफ्टनंट स्वाती महाडिक, त्यांचे पती कर्नल संतोष महाडिक हे जेव्हा हुतात्मा झाले तेव्हा त्यांच्या अग्निदाह संस्काराच्या वेळीसच त्यांनी ही शपथ घेतली होती की आता उर्वरित राहिलेलं कार्य माझ्या पतीचं स्वप्न मी पूर्ण करेन, कारण माझ्या पतीचं पहिलं प्रेम हे देशप्रेम होतं. आता ते मी पूर्ण करेन. त्या प्रसंगी त्यांनी ती घेतलेली शपथ आणि वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी ते म्हणजे
ते सगळं त्यांनी केलं, ट्रेनिंग पूर्ण केलं आणि आता मिलिटरीमध्ये त्यांनी म्हणजे प्रवेश घेतला. आणि एवढंच नव्हे तर त्यांचे 2 लहान मुलं त्यांना सुद्धा त्यांनी त्यामध्येच घातलं. म्हणजे हा खरोखर एक धाडस म्हणावं लागेल, ही झेप आहे शिखराकडे. दुसरं एक नाव मला सांगावं वाटतं, अरुणिमा सिन्हा, ज्यांच्यावरती दिल्लीमध्ये म्हणजे ट्रेनमध्ये त्यांना चालत्या ट्रेनमधनं फेकून देण्यात आलेलं आणि त्यामुळे त्यांचे पाय कटले होते. आणि त्यानंतर जवळजवळ 3 महिने त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. आणि त्यावेळी त्यांनी तो दृढ निश्चय केला की मी आता एव्हरेस्ट सर करणार. आणि ते त्यांनी केलं. म्हणजे हे खरोखर झेप शिखराकडे हे का साध्य होऊ शकतं? जेव्हा मनावर संस्कार होतात तेव्हाच हे होऊ शकतं. अजून फक्त एकच गुण घेते. चांगले संगत व सहकाराने यश. ज्यांच्या सहवासाने समाधान बिघडते, अहंकार वाढतो, रामनामाच्या चिंतनात बाधा निर्माण होते, अशा विषयांची व्यक्तींची संगत करू नये. एखादा विद्यार्थी वाईट मुलांच्या गटात ओढला जाऊन नुकसान करून घेतो. संगतीमुळे आपले विचार बनत असतात. कर्णाने दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा यांच्या सहवासात राहून मनशांती गमावली. त्याचे नैतिक पतनही झाले. चांगल्या प्रवृत्ती आत्मसात केल्या पाहिजे. जसा अनेक चांगल्या आंब्यात एक नासका आंबा असल्यास होणारा परिणाम वाईटच असतो. अजून एक उदाहरण म्हणजे विश्वामित्र मेनकेच्या तपोभंगामुळे विषयाच्या आहारी गेले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करीला त्याचे, एकत्रित राहिल्याने संघशक्ती निर्माण होते. त्याप्रमाणे उद्यानात अनेक रंगाची प्रकारची फुले एकत्र राहतात. त्याप्रमाणे अनेक भाषा धर्म असलेले लोक एकत्र आल्यास राष्ट्राचे भले होईल व शत्रू दूर पळतील. एकटी व्यक्ती सहकाराशिवाय प्रगती करू शकत नाही. म्हणून समर्थ रामदास सर्वांशी प्रेमाने वागून प्रत्येकाचे मन राखण्यास सांगतात. एकाच विचाराने प्रेरित झालेले लोक म्हणजे सहकार. लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वराज्यासाठी सहकारातून अनेक चळवळी केल्या. अशा प्रकारे आपल्याला चांगली संगत व सहकाराने यश प्रदान होते. पुढे असे एकूण 36 आहेत. आता मी फक्त नाव वाचते. जातीपेक्षा गुणग्राहकता श्रेष्ठ, ध्येयाचा सतत ध्यास, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, अतिलोभ व निंदेचे परिणाम, क्रोध हा राक्षसी गुण, कष्टाविन फळ ना मिळते, लहान वयात दैदिप्यमान यश, अनेकासाठी बिंबस्तंभ, सन्मार्गाने जीवन, सत्याचे आचरण, श्रेष्ठ गुणांमुळे माणूस मोठा होतो, सत्य संग सदा असावा, हसण्यासाठी जन्म आपुला, पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुभवाचे शिक्षण खूप महत्वाचे असते, सद्गुरासारखा पाठी राखा, आणि शेवटचा म्हणजे देह समाजासाठी. तेव्हाच आपल्याला समर्थांसारखे, रामदास समर्थांसारखे रचलेले हे मनाचे श्लोक मिळू शकले. जेव्हा मनाच्या श्लोकांचं आपण खऱ्या अर्थाने चिंतन मनन करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने या सर्व गुणांनी आपण काय होतो, परिपूर्ण होतो. आणि मग शेवटी कुठेतरी आपण म्हणू शकतो, मना घडवी संस्कार. खरोखर मनाच्या श्लोकांमुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, तर मनावरती आपले संस्कार घडतात. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. काही वेळ झाली आहे ना, म्हणून मी जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय राम. स्मिता स्मिताताई, आपलं विवेचन सर्वांगीण अभ्यास करून तुम्ही मनाच्या श्लोकाचे खूप सुंदर विवेचन केले. ओघवत्या भाषेत आणि सहज समजेल. हॅलो, आवाज येतोय ताई? हो हो येतोय. ओघवत्या भाषेत आणि सहज समजेल अशी वेगवेगळी उत्तुंग व्यक्तिमत्वांचं उदाहरण देऊन तुम्ही मनाच्या श्लोकाचं महत्व चित्रित केलं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सगळ्यांच्या मनावर छान बिंबवलं. खरोखर खूप सुंदर तुमचं विवेचन झालं. आणि समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे आपण मन संस्कारित करणं जास्त महत्वाचं आहे.
लहानपणापासूनच मनावर लहान मुलांच्या मनावर संस्कार केले तरच हे शक्य आहे. समर्थ म्हणतात, जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, देह भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. आपण रामरूपामध्ये तल्लीन झालं, उठता बसता रामाचं चिंतन केलं तर आपल्या हातून कोणतीही अशी घटना घडणार नाही की ज्याचा पश्चाताप आपल्याला होईल किंवा अयोग्य घटना घडणार नाही. कारण सदा सर्वदा रामाचं चिंतन असेल तर आपल्याला हे काम करताना राम पाहतोय अशी भावना आपल्या मनी असेल आणि आपण कोणतंही अयोग्य काम करणार नाही. मना वासना वासुदेवी वसो दे, मना कामना काम संगी नसू दे, मना कल्पना वावगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. सज्जनांचा संतांचा संग आपल्याला लाभला तर नक्कीच मनावर चांगले संस्कार होतील. खूप छान विवेचन झालं आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा आपल्या विवेचनात पुरेपूर दिसून आला. खूप छान सुंदर रीतीने तुम्ही विषय मांडला. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. जय श्री धन्यवाद. कृष्ण. सुचिता ताई, आणखी आज कोणी भजन वगैरे म्हणणार आहे? हो हो, स्मिताताई खरंच छान बरं का. वेगळ्या धन्यवाद. पैलूंनी मनाचे श्लोक सांगितलेत, खूप छान वाटले. धन्यवाद. सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन होतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींची उदाहरणं देऊन त्यांनी सुंदर विवेचन केलं. बरोबर. आजच्या परिस्थितीची पण जाणीव करून दिली. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण. आता दोन पाळणे घेऊयात ताई रामाचे. काल रामनवमी झाल्यामुळे ओके. आज आपण हो रामाचे हो. दोन पाळणे घेणार आहोत. एक हम्म. सुविद्या ताई आलेल्या आहेत ओके. आणि दुसरं आहे मंगलताई. चालेल. सुविद्या ताई. हा. तुमचा जय श्री जय कृष्ण. श्री जय श्री कृष्ण जय ताई. श्रीकृष्ण. आपण एक मिनिट फक्त ताई ही स्क्रीनशॉट जो आहे ना, स्क्रीन ही जर हा. क्लोज केली ना तर आपल्याला प्रत्येकाला हे दिसेल. स्मिता ताई, काय करायचं? स्क्रीन शेअर आपण काढून टाकूयात आता. ओके ओके ओके. हा, एक्झिट. म्हणजे नेमकं काय करायचं? हा, चालेल. सुविद्या ताई करा हो स्टार्ट. हो, सुरू करते. हा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीरामाचा पाळणा. पहिल्या दिवशी बदली गंगा, नका बायांनो करू हो दंगा. दशरथ राजाला जाऊनी सांगा, जो बाळा जो 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 रे पाला जो जो. जो जो. दुसऱ्या दिवशी बोलली भागा, बायांनो तुम्ही चरणाशी लागा. दान चुड्याचे रामाला मागा, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी बदली उमा, बाळाच्या रूपाची लागे ना सीमा. ऐसी बोलली महादेव भीमा, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी बोलली तारा, आला सोनार आपुल्या घरा. बाण धनुष्य रामाला करा, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी सखी बदली, सीतारामाची रावणाने नेली. मारुती रायाने लंका जाळली, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी जना बोलली, लक्ष्मणाला ती शक्ती लागली.
पहाड आणाया गेला मारुती, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी कल्लो सातव्या दिवशी साती कल्लोळ, राम जन्मला रूप सावळ. राम निघाला रावणाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी बोलली लीला, दशरथ राजाला पुत्र झाला. कौसल्या मातेने झोका हा दिला, जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी नवल बाळाचे, जशी खुलली कळी कमळाची. प्रसूत झाली त्या वेळेशी, जो बाळा जो जो रे जो. दहाव्या दिवशी बोल लाग जा, संगे घेऊन वानर फौजा. विभीषणा केला लंकेचा राजा, जो बाळा जो जो रे जो. अकराव्या दिवशी 11 बारंत, ब्रह्मा विष्णूला लागला छंद. पाची हत्यारे रामाच्या संग, जो बाळा जो जो रे जो. 12व्या दिवशी कहाणी सारी, बिजली बत्तीचा प्रकाश भारी. 33 कोटी देव दरबारी, जो बाळा जो जो रे जो. 13व्या दिवशी धनुष्य टाकिले, लक्ष्मणाने अवतार शोधिले. यातून एक युग लोटले, जो बाळा जो जो रे जो. 14व्या दिवशी नंदीवर बसले, देशोदेशी वानर धाडिले. रामाने मारुतीला स्वराज्य दिले, जो बाळा जो जो रे जो. 15व्या दिवशी अवतार बदले, कृष्ण पांडव पुढे निघाले. कंस मामाला त्यांनी वदिले, जो बाळा जो जो रे जो. 16व्या दिवशी 16वा केला, गुरु वशिष्ठ विद्या बोलला. धन्य रामाचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. धन्यवाद. झालं ताई. छान ताई, छान. एक मिनिट, एक मिनिट. सुविद्याताई, छान पाळणा म्हटलं. धन्यवाद. हा संपूर्ण रामायणामधून सांगितलं आपण. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. मंगताई, आपण म्हणताय आता. हो. जय श्रीराम. जय श्री. बाळा जो जो रे, बाळा जो रे. कुलभूषणा दशरथा नंदना, मनमोहना रामाल लक्ष्मणा. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. वाळला बबिता अयोध्येशी, दशरथाचे वंशी. पुत्र जन्मला ऋषिकेशी, कौसल्येचे कुशी. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. कुलभूषणा दशरथा नंदना, बाळा जो जो रे. रत्न जडित
पालक झळके अलौकिक वरती पहुडले, कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे. आणि कौंडल्या सुंदरी मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे. विश्वव्यापका रघुराया निद्रा करिबा सखया तुझवर कुरवंडी, करुणिया सांडिना पुलिकाया बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. कुलभूषणा निद्रा करिबा सखया रामा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे. येऊनी वशिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर राम ब्रह्म, साचार्य सातवा अवतार बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे. याद लक्ष्मीया अवतारा मारुनी रजनीच जाईल सीतेच्या, स्वयंवरा उत्तरी गौतम दारा बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे. परिणिली जानकी सुरूपा बंगुनिया बंगुनिया, ताईंचा बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम आहे, आवाज बरोबर येत हा नव्हता. हा, ठीक आहे, आपण इथे थांबूयात. परत आपण ताईंकडून हे गाणं ऐकूयात. हो आ, हो हा, चालेल. उद्या परत आपण ताईंकडून गाणं ऐकूयात. चालेल. ओके हा, ओके ओके. चालेल, आपण इथेच थांबूयात आज. हो हो नक्कीच. सदा तर सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाये, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोग येऊ. जय जय राम समर्थ. जय श्री जय कृष्ण. श्रीराम. सर्वांना धन्यवाद. जय श्री. जय श्री कृष्ण. झाला कार्यक्रम मस्त झाला. ताई मी उद्या कबीराचे विणतो जो हे गाणं म्हणीन. कबीराचे विणतो शैले म्हणीन उद्याच्याला, चालेल का? हो, चालेल हरकत नाही. फक्त वेळेनुसार आपण ठरवूयात ताई. चालेल, ओके तयारीत ओके. राहा. हो हो हा, नाही चालेल चालेल. चालेल. ओके. छान झाला कार्यक्रम, चालेल. मस्त. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.